थांबा. अनेक ठिकाणी बोलतात की श्रीमद भगवद्गीता वेदांत का पाहिजे, कोणती आझादी भेटणार आहे. तुम्हाला मी प्रश्न विचारतो, आपण खरंच आझाद आहोत का? हे जे निर्णय आहे तुमचे, जे तुम्ही तुम्हाला मानून बसलेले, हे खरंच तुमचे आहेत का? की तुम्ही एक 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 अशा सायकोलॉजीमध्ये अटकलेले आहे की ज्या गोष्टीला महत्त्व आहे तुम्ही त्याच गोष्टीला महत्त्व देताय. हे सुद्धा तर लोकांचे झाले, तर त्यात तुमचे काय? तुमच्यात आत्ता ठीक आत्ता एक आत विचार येतोय, जो विचार तुम्हाला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही त्याच्या मागे पळताय. ही मनाची गुलामी नाही तर कशाची गुलामी आहे? एक विचार मनाचा आहे, त्याच मनाचा एक विचार आहे की तुम्ही इतकं धन मिळवल्यानंतर, अशा पद्धतीने पैसे कमावल्यानंतर, अशा पद्धतीने जिंदगी जगल्यानंतर किंवा अशी गाडी घेतल्यानंतर तुम्ही सक्सेस आहात आणि तुम्ही त्याच्यासाठी दिनरात्र मेहनत करता. ही सुद्धा तुमच्या मनाची किंवा आपल्या मनाची मान्यता का, किंवा तुम्ही यामध्ये गुलाम का नाही आहे? दुनिया ज्या गोष्टीला महत्त्व देते त्याच गोष्टीला तुम्ही देखील महत्त्व देताय. ही गुलामगिरी का नाही आहे? आपल्याला ज्या गोष्टी दिसत नाही आपण त्या गोष्टींना दिसतोय, किंवा काम, क्रोध, मत ह्या गोष्टींमागे आपण पळतो. ह्या मनाच्या गोष्टी आहे. आपण मनाची गुलाम नाही आहे का? विचारा स्वतःला प्रश्न. मग तुम्ही कोणत्या हिशोबाने बोलतात की हा मी आझाद आहे? भारताचं संपूर्ण स्वातंत्र्य हे देशाला नाही, व्यक्तीला स्वातंत्र्य देण्यासाठी होते. आणि आपल्याला खरे स्वातंत्र्य आपल्या धर्मातून भेटणार आहे. संविधानाचा अर्थ हा डायरेक्ट वेदांताचा अर्थ आहे. प्रत्येक धार्मिक पुरुषाने आपल्याला गीता आणि उपनिषदच शिकवलेलं आहे. फक्त त्यांच्या माध्यमातून आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि एकमात्र परिपूर्ण ग्रंथ आहे ते. पण जर आपल्याला आपली गुलामीच माहिती नसेल, पण आपल्याला जर आपली कमकुवत बाजूच माहिती नसेल, आपल्याला जर आपलं अस्तित्वच माहिती नसेल, आपल्याला जर आपली दुश्मनकी आणि आपण दुश्मन कोण किंवा आपला दुश्मन कोण हेच माहिती नसेल, तर आपण नक्कीच त्या गोष्टीचा अनर्थ करू जो आपण आज करतोय. हा चॅनल धर्मासाठी आहे. हा माझा प्रयत्न धर्मासाठी आहे. हा चालू असणार आहे. गीता, उपनिषद, धर्म यांचा पूर्ण जमीन तलावरती जो सामान्य ते सामान्य व्यक्तीला समजेल असा अर्थ आपल्याला काढायचा आहे आणि मी तो करणार. हा माझा शब्द आहे आणि हे काम खूप उच्च आहे. हे काम होणे खूप गरजेचं आहे. जर आपल्याला हे गीताचा अर्थ समजला नाही तर आपण त्या रामाला किंवा त्या ईश्वराला मिळवण्याचा जो प्रयत्न करतोय इथे कधी तिथे कधी पैशात, त्याची वास्तविकता किंवा जे आपल्याला पाहिजे ज्याच्यासाठी आपण जन्मच घेतला आहे ते रामत्व मिळणार आहे आपल्याला. आपल्यातून आपण त्याला चुकीच्या ठिकाणी शोधतोय. समजून घ्या, कारण की